आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। 27 ऑगस्ट रोजी राज्यात आज घरोघरी आणि विविध मंडळात जल्लोषात गणपती बाप्पाचे आगमन झाले। त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील व माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन सदाशिव पाटील यांच्या घरी सालाबाद प्रमाणे यंदाही 1.5 दिवसांच्या गणरायाचे ढोल ताशांच्या नादात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात तसेच मोरया रे बाप्पा मोरया रे 1 2 3 4 गणपतीचा जय जयकारच्या गजरात सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले। पाटील यांच्या घरी हजारो भाविकांनी उपस्थित राहून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले व तीर्थ प्रसादाचा देखील लाभ घेतला। यावेळी माजी नगरसेवक सचिन पाटील यांनी अंबरनाथ शहरातील सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी समाजसेविका आशा सदाशिव पाटील, अश्विनी सचिन पाटील, फलक पाटील, प्रीत पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। सर्वप्रथम तर मी सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी आमच्या घरी दरवर्षी सालाबाद प्रमाणे 1.5 दिवसांकरिता गणरायांचं आगमन होत असतं। तर याही वर्षी गणरायांचं आगमन या ठिकाणी आमच्या घरी झालेलं आहे। खूप आनंदात उत्साहात आम्ही हा गणरायाचं आगमन गणेश चतुर्थी हा सण खूप आनंदाने साजरा करतो। या ठिकाणी सर्व मित्रमंडळी, नातेवाईक, या ठिकाणी सर्व प्रभागातील नागरिक या ठिकाणी दर्शनाला येतात। त्याचप्रमाणे गणपतीचं आगमन होतात एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी तयार होतं। म्हणून गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सर्वांना चांगलं आरोग्य लाभो हीच इच्छा करतो आणि सर्वांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। गणपती बाप्पा मोरया।